नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ शाहीर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आज खासाचा टूर घेऊन आलेलो आहेत। आपण आलेलो आहेत श्री नागनाथ महाराज मंदिर कुर्डू येथे। हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गावात आहे। या गावाची लोकसंख्या 9215 इतकी आहे आणि हे मंदिर टावर डिकमलीमुळे प्रसिद्ध आहे। तर चला आपण या मंदिराचा टूर घेऊया। हे बघा मित्रांनो, हे आमच्या गावाचा प्रसिद्ध डिकमल स्तंभ। या स्तंभाला आमच्या गावात मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व दिलं जातं। त्यामुळे कोणी यांच्या उंचीपेक्षा जास्त घर बांधलं म्हणजे 2 मजली किंवा त्याहून उंच तर अपशकुन होतं असं मानलं जातं। हे बघा, हे आहे श्री नागनाथ महाराज यांचं मंदिर। इथे रोज सकाळी आरती केली जाते। नवरात्र, नागपंचमी, पोळा आणि खास करून जत्रेच्या दिवशी इथं हजारो भाविक एकत्र येतात आणि ते दृश्य अगदी बघण्यासारखं असतं। तर हे बघा मित्रांनो, हे शिखर किती मोठं आहे। हे मंदिर पण मित्रांनो खूप मोठं आहे। हे बघा, शांत वातावरणात मंदिर आहे। तर मित्रांनो, आपण या डिकमलीचा आता टूर घेणार आहोत। आपण जाणार आहोत ह्याच्यावरी। तर चला मग तुम्हाला वर जाऊन दाखवतो कसं दिसतं। तर मित्रांनो, मी 32 पायऱ्या चढून आलेलो आहे वरी। हे बघा, डिकमलवरनं बघा गाव कसं दिसतं, कुर्डू गाव। तर मित्रांनो, हे बघा, हे आहे आमचं कुर्डू गाव। आमच्या गावात एक खास गोष्ट आहे ज्यामुळे खूप चर्चा होते आणि ती म्हणजे डिकमल स्तंभ। हाच तो स्तंभ ज्यामुळे गावात आजवर कुणीही डबल मजली इमारत बांधू शकलं नाही। आणि हे बघा मित्रांनो, हे आमचं डिकमलवरनं गाव किती मस्त दिसतंय, एकदम सुंदर असं दिसायला लागलेलं आहे। आणि नजारा पण बघा किती मस्त दिसतं, इथून सगळं गाव दिसतं इथनं। खूप छान असं वातावरण दिसायला लागलं वरनं। मित्रांनो, कमीत कमी 10 ते 15 वर्षानंतर या डिकमलवर चढलेलो आहे। मस्त वाटायला लागलं, थंड थंड वारं यायला लागलं, गार वारं यायला लागलं। बघा, हे पूर्ण अंधारच आहे। असे पायऱ्या आहेत इथं डिकमलीमध्ये। हे मित्रांनो, तुम्हाला या डिकमलीचा टूर दिलेला आहे। तर मित्रांनो, आता पाऊस चालू झालेला आहे। चला तर मग आता खाली जाऊया। चला आता जाऊया खाली। हे बघा, इकडचं वातावरण बघा, इकडे सगळी शेतीच आहे। हे फक्त गाव एवढं आहे गावातील। ह्या गावात कसं आहे मित्रांनो, वस्तीवर राहणारे लोक जास्त आहेत। हे बघा, चला मग आता जाऊया खाली। पाऊस पण येतोय। बघा, एकदम छोटे छोटे पायऱ्या आहेत इथं। चला आता मित्रांनो, हे 32 पायऱ्या आहेत त्याला, ती चढून वर यावं लागतं। इथं थोडासा उजेड आहे, थोडं खाली गेले की पूर्ण अंधारात दिसतो। इथं एक खिडकी आहे छोटी अशी। तर मित्रांनो बघा, मी डिकमलीवर चढून आलो वरी। 32 पायऱ्या आहेत। खूप दम भरलेला आहे माझा, पाय पण दुखा लागलेत। चला बघा मंदिर कसं दिसतं। ह्या डिकमलीवर आपण वरी जाऊन आलेलो टॉपला। हे मंदिराबाहेरचं नजारा। हे बघा मित्रांनो, हे पण जी विहीर आहे ना, खूप जुनी विहीर आहे। तर मित्रांनो, श्री नागनाथ महाराज मंदिर
याचा छोटासा टूर ब्लॉग मी बनवला आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कुठला बघायचा हे पण कमेंट करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.